चला 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 जेवायची वेळ झाली. चला चला थांबा, मी काय मदत करू का तुम्हाला? नाही 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 काका तुम्ही इथे बसा बरं. नाही नाही अहो अहो तुम्ही मालकीण बाई, तुम्ही इथे बसा, आम्ही समोर बसतो. काय हो काका, पार्टनर होत ना आपण. जय हो. बसतो बसा. बसतो. पण खरंच सांगतो तुम्हाला सतीशराव, अर्चनाताई, किती गंमत वाटते हो हे सगळं, ते डबे वगैरे घेऊन बसायचं म्हणजे. जय हो. हो ना, मला तर अगदी मधली सुट्टी असल्यासारखंच वाटतंय नाही का? सुरेशराव, हो. तुम्हाला गंमत सांगतो. हा. शाळेत असताना हा. अर्चू रोज हिचा डबा माझ्या डब्याबरोबर एक्सचेंज करायची. आणि कॉलेजमध्ये तर रोज काय ना काहीतरी नवीन खाद्यपदार्थ घेऊन यायची. जय हो जय हो. खुशाल सांगायची हो हे सगळं मी केलंय म्हणून. हा. पण मला माहित असायचं हे सगळं माहिनी केलंय. पण काय करणार, त्यावेळी प्रेमात पडलो होतो ना. त्यामुळे मी सुद्धा तोंड भरून कौतुक करायचो. सतीशराव, हे सगळं ऐकल्यावर माझ्या एक गोष्ट मात्र लक्षात आली हो. काय तुम्ही दोघेही चोर आहात, म्हणजे? बदमाश आहात. म्हणजे एकमेकाला उल्लू बनवायचा. जय हो. पण मजा ना हो, मजा. म्हणजे तुमच्या आठवणी तुम्ही सांगितल्यात, पण काय हो, माझी शाळा कॉलेजची आठवण म्हणजे जरा म्हणजे खडतरच हो. म्हणजे काय विशेष सांगण्यासारखं काही नाही. पण आम्ही जेव्हा ऑफिसला मध्ये जायला लागलो ना, ऑफिसमध्ये, तेव्हा माधवींचं ऑफिस आमच्या जवळच होतं. पण आम्ही बऱ्याचदा असे दुपारी भेटायचो हो. आणि मग एकमेकांचा डबा शेअर करायचो. शेअर म्हणजे काय हो, एकच जेवण असायचं, पण आपलं जरा थोडंसं प्रेमात बसून एकत्र जेवायचं. हो, घ्या, भूक लागली. जय हो जय हो. भूक लागली. अहो चला लवकर, चला चला चला. आज मी कधीची तयार. अंजली, काय ग आज लवकर आलीस कॉलेजमधून? हो माई. काय ग, काही प्रॉब्लेम आहे का कॉलेजमध्ये? काही नाही ना ना. मग अगं मग अशी टेन्शन मध्ये का दिसतेस? नाही माई, तसं काहीच नाहीये. मग ऍक्च्युली आज मी विकास दीक्षितना भेटायला चालले. खूप अवघडल्यासारखं झालंय हो माई. तिच्या एवढंच ना? काय चाललंय? आता मी मुद्दाम म्हणतोय, टेन्शन घालवायला नाही. आजची ही तुझी भेट तुझ्या आयुष्यातलं अतिशय महत्वाचं वळण आहे, मान्य आहे मला. पण म्हणूनच त्यावेळी तुझं मन शांत असायला हवं की नको? तेव्हा जर काही दडपण असेल तर तू चुकीचा निर्णय घेऊ शकतेस, हो की नाही? खरं म्हणजे आजच्या भेटीविषयी मला अनिलशीच बोलावं असं वाटतं. आयुष्यातली प्रत्येक कठीण गोष्ट आम्ही दोघांनी मिळूनच सोडवली. आपण आपल्या माणसाशी मनात बोलतच असतो ना. मग तू अजिबात काळजी करू नकोस. आता पाऊल पुढे टाकलेस की नाही, मग निग्रह सोडू नकोस. आणि विकास दीक्षितना अगदी मोकळ्या मनानं भेटायला जा. आणि या बाबतीत तुझ्या घरच्यांचं मत काही असू दे, पण तुझं स्वतःचं मत आणि तुझ्या स्वतःच्या मनाचा कौल हा सगळ्यात जास्त महत्वाचा. तेव्हा शांत मोकळ्या मनाने भेट. आणि मुख्य म्हणजे डोकं स्थिर ठेव. आमच्या शुभेच्छा आहेतच तुझ्या पाठीशी. काय संजय? हो तर. बरं निघ आता, वेळ दिलीस ना त्यांना, मग ती पाळायला पाहिजे ना आपण. कॉलेजचं ठीक आहे. अहो निघू मी. ऑल द बेस्ट. थँक्यू. येते. तो विकास दीक्षित प्रेमळ आणि समजूतदार असू दे ग बाई. जमू द्या दोघांचं. जमणार जमणार जमणार. समदुःखी जीव असतात ना, ते लवकर एकत्र येतात. आणि समसुखी सुद्धा.